नमस्कार, जय स्वाद चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज आपण डोसा बनवणार आहोत. चटणीचा पण व्हिडिओ आहे टाकलेला, ते पण बघा. एक वाटी घेतली, त्यामध्ये कोलम तांदूळ घेत आहे. आता मी 3 वाट्या तांदूळ घेणार आहे. एक वाटी उडदाची डाळ घेत आहे. मी यामध्येच एकत्रच मिक्स करून भिजू घालते. आता याला मिक्स करून घेत आहे. तुम्हाला अलग अलग भिजायला आवडत असेल तर तसं पण भिजू शकता, पण मी नेहमी असंच भिजवते. आता याच्यात पाणी टाकून 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घेते. माझं इथं धुवून झालेले आहेत 2-3 वेळेस, म्हणून आता इथं पाणी टाकून 4-5 तासासाठी ठेवते. आता बघा 4-5 तास झालेले आहेत, माझे तांदूळ भिजून झालेले आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तर जितकं बारीक होईल तितकं मी काढून घेणार आहे. तांदूळ टाकायचे थोडे मिडियम भांडं असल्यामुळे मी याच्यात 2 पळ्या टाकल्या आणि त्याच्यावर तांदूळ टाकल्यानंतर थोडं वर येईपर्यंत पाणी टाकून मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. जितकं बारीक होईल तितकं काढा. बघू शकता किती थिक आहे आणि एकदम बघा बारीक झालेलं आहे. सकाळ झालेली आहे. याच्यामध्ये थोडं नमक, चवीनुसार नमक टाका. याच्यात दुसरं काहीच टाकायचं नाही, फक्त नमक आणि थोडं पाणी टाकायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकायचा व्हिडिओ घ्यायची मला ध्यानच नाही. थोडं पाणी टाकायचं. मग आता असं तव्यावर तेल टाकायचं, पाणी शिपडायचं, मग असं डोसा टाकायचं. बघा इथं जाळीदार डोसा तयार झालेला आहे. कितीही पतला टाकला तरी काही होत नाही आणि तव्याला पण चिटकत नाही. खूप क्रिस्पी आणि कडक असे डोसे होतात. आपोआपच तवा डोसा सोडून टाकतो. बघू शकता सहजच निघत आहे. मी आता दुसरा पण डोसा तयार करून दाखवत आहे. असं तेल लावायचं आणि ब्रशनं मी सगळीकडे तेल लावून घेत आहे डोशाला. किती छान असं गोल्डन कलर येईपर्यंत असं भाजून घ्यायचा. डोसा आपोआप जागा सोडतो. बघू शकता किती सहज निघत आहे आणि किती पतला आहे. नंतर पण दाखवतो. अजून पण मी डोसे असेच सगळे बनवून घेणार आहे. तुम्हाला जर डोश्याची चटणी पण आहे ते पण बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, तिथे क्लिक करून बघू शकता. बघा आता मी ते डोसे काढून घेत आहे. किती छान गोल्डन एकदम क्रिस्पी झालेले आहेत. बघताच समजत असेलच तुम्हाला. मी तुम्हाला थोडं तोडून पण दाखवते. बघा बघू शकता इकडचं तिकडं दिसत आहे डोशामधून बाहेरचं. खूप छान होतात डोसे. एका हाताने सहज तुटणारा असा डोसा झालेला आहे. बघा कडक क्रिस्पी झाल्यामुळेच असं लवकर तुटत आहे एका हाताने. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मराठी चॅनलला सपोर्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे.